नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाचा चॅप्टर आपण चालू केलेला आहे, तो म्हणजेच ड्रग ॲक्टिंग ऑन ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ड्रग ॲक्टिंग ऑन पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम पूर्णपणे संपवलेला आहे. त्याचे व्हिडिओज आपल्या टेस्ट सिरीजमध्ये अवेलेबल आहे एस जे फार्मा ॲप्लिकेशनवर. विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा चॅप्टर सुद्धा चालू केलेला आहे, ड्रग ॲक्टिंग ऑन सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, म्हणजेच कोणती ॲड्रेनर्जिक नर्वस सिस्टीम. तर त्याच्यामध्ये आपण जे मेन न्यूरोट्रान्समीटर आहे ॲड्रेनालिन, तर त्याचा आपण विद्यार्थी मित्रांनो सिंथेसिस, स्टोरेज, रिलीज आणि मेटाबॉलिझम हे बघितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की जे ॲड्रेनालिन आहे मेन न्यूरोट्रान्समीटर सिम्पॅथेटिक सिस्टीम मधलं, तर ते रिलीज झाल्याच्या नंतर ते जे काही सिम्पॅथेटिक रिसेप्टर्स आहेत, म्हणजेच ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स आहेत, सिम्पॅथेटिक सिस्टीमचे रिसेप्टर आहेत, त्यांच्यावर ऍक्ट होतो. तर मग हे कोणकोणते रिसेप्टर आहेत, हे ॲड्रेनालिन जेव्हा यांच्यावर ऍक्ट होतो विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला भेटतात आणि ते जे रिसेप्टर आहेत त्यांचे लोकेशन कुठे कुठे आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओद्वारे काय करायचं आहे बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये हा जो टॉपिक आहे यावर काय विचारतात की जे ॲड्रेनर्जिक रिसेप्टर आहेत तर त्याचे टाइप्स पडतात, सब टाइप्स. तर तुम्हाला ते विचारतील की हे जे सब टाइप आहे तर ते कुठे प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल ॲड्रेनर्जिक रिसेप्टर शॉर्टमध्ये सांगतो मी तुम्हाला, दोन प्रकारचे असतात, अल्फा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर आणि बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर. मग अल्फाचे सुद्धा दोन प्रकार पडतात, अल्फा 1 आणि अल्फा 2. आणि बीटा ॲड्रेनर्जिक रिसेप्टरचे सुद्धा दोन प्रकार पडतात, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3. ओके, मग तुम्हाला विचारू शकतात की बाबा बीटा 1 रिसेप्टर कुठे लोकेटेड आहे, बीटा 1 रिसेप्टरचं लोकेशन कुठे आहे, बीटा 2चं लोकेशन कुठे आहे, बीटा 3चं लोकेशन कुठे आहे. किंवा एखादा ड्रग आहे तर तो जेव्हा बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो किंवा ॲड्रेनालिन जेव्हा बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो तेव्हा आपल्याला कोणत्या ऍक्शन्स भेटतात. किंवा मग या बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होणारा सिलेक्टिव्ह बीटा 1 ॲगोनिस्ट कोणता आहे, म्हणजे त्याच्या ॲड्रेनालिन जसा ऍक्ट होतो तशाच ऍक्टिव्हिटी दाखवणार त्याला ॲगोनिस्ट म्हणतो. किंवा मग सिलेक्टिव्ह बीटा 1 अँटागोनिस्ट कोणता आहे, म्हणजे ॲड्रेनालिनच्या अपोजिट ऍक्शन देणारा त्याला आपण अँटागोनिस्ट म्हणतो. मग पण तो सिलेक्टिव्हली बीटा 1 वरच ऍक्ट होतो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ते काय विचारतात, फिरून फारून विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये विचारतात फार्मा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण तेच बघणार आहोत की ॲड्रेनर्जिक जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जे रिसेप्टर्स आहेत तर त्यांचे लोकेशन, ॲड्रेनालिन जेव्हा त्यांच्यावर ऍक्ट होतो तेव्हा कोणकोणत्या ऍक्शन्स भेटतात, आणि विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर स्पेसिफिक एखादा ॲगोनिस्ट ऍक्ट होतो का त्या रिसेप्टरवर किंवा अँटागोनिस्ट ऍक्ट होतो का, त्याचे एक्झाम्पल्स. कारण पेपरमध्ये तुम्हाला हे सगळे विचारतात. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं बघा. आपण चालू काय केलेलं आहे, ड्रग ऍक्टिंग ऑन काय तर ॲड्रेनर्जिक सिस्टीम, म्हणजेच त्याला आपण सिम्पॅथेटिक सिस्टीम म्हणतो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण त्याच्यामधला जो पहिला पॉईंट आहे कोणता, सिंथेसिस, स्टोरेज, रिलीज आणि मेटाबॉलिझम ऑफ ॲड्रेनालिन किंवा नॉर ॲड्रेनालिन. हे जे आहे ना समजा हे कॅटाकोल अमाइन्स असतात. ओके, याच्यामध्ये कॅटाकोल एक केमिकल स्ट्रक्चर असतं आणि अमाइन सुद्धा स्ट्रक्चर असतात, म्हणून यांना कॅटाकोल अमाइन्स आपण म्हणतो. तर ते एवढं काही म्हणजे केमिकल स्ट्रक्चर बद्दल आपल्याला काही करायचं नाही. पण ॲड्रेनालिन, नॉर ॲड्रेनालिन हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे तर याचं सिंथेसिस, स्टोरेज, रिलीज आणि मेटाबॉलिझम आपण बघितलेलं आहे, आणि पेपरमध्ये यावर कसा प्रश्न येतो ते सुद्धा बघितलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की हे जे रिसेप्टर्स आहेत, ॲड्रेनालिन ज्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो तर यांचे रिसेप्टर कोणकोणते आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा सिंथेसिस बद्दल आहे, याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. तरी आपण नंतर रिसेप्टर बघितल्याच्या नंतर आपण डिस्कस करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या रिसेप्टरमध्ये आपल्याला हा बी पॉईंट बघायचा आहे. सिंथेसिसचा ए पॉईंट आपण बघितला, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बी पॉईंट. कोणता, ॲड्रेनर्जिक रिसेप्टर कोणकोणते आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलं, ॲड्रेनर्जिक रिसेप्टरचे दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, दोन प्रकार पडतात. कोणकोणते बघा, एक म्हणजे अल्फा रिसेप्टर आणि दुसरे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बीटा रिसेप्टर. ओके, आता अल्फा आणि बीटा यांचे सुद्धा डबल दोन दोन रिसेप्टरचे म्हणजे सबटाइप्स पडतात. अल्फा 1 अल्फाचे आणि अल्फा 2. त्यानंतर बीटा जे आहे त्याचे 3 रिसेप्टर पडतात सबटाइप्स. बघा, बीटा 1, त्यानंतर बीटा 2 आणि विद्यार्थी मित्रांनो बीटा 3. तर हे तुम्हाला सिम्पली माहिती असायला पाहिजे. तुम्हाला जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज अ सब टाइप ऑफ अल्फा रिसेप्टर असं विचारत नाहीत, पण अल्फा रिसेप्टरचे दोन महत्वाचे सब टाइप आहेत. एक म्हणजे अल्फा 1 आणि दुसरा म्हणजे अल्फा 2. आणि बीटा रिसेप्टरचे 3 सब टाइप्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3.
ओके, मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यावर प्रश्न कसा विचारतात की बीटा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, बीटा 2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, बीटा 3 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, किंवा मग विद्यार्थी मित्रांनो अल्फा 1 आणि अल्फा 2 हे कुठे प्रेझेंट आहे, म्हणजे यांचं लोकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्यात अगोदर काय बघू, अल्फा रिसेप्टरचं लोकेशन आणि त्याच्यावर ऍक्ट होणारे अॅगोनिस्ट ड्रग, अँटागोनिस्ट ड्रग, आणि याच्यावर जेव्हा ॲड्रेनालिन या रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि ॲड्रेनालिन याचं स्टिम्युलेशन करतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो काय होतं, म्हणजे कोणकोणत्या ऍक्शन्स आपल्याला भेटतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले जे रिसेप्टर आहे सब टाईप तर ते आहे अल्फा 1 रिसेप्टर सब टाईप. ओके, आता हे कुठे प्रेझेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रेझेंट आहे पोस्ट जंक्शनल ऑन द इफेक्टर ऑर्गन. आता हे पोस्ट जंक्शनल का आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल बघा, आपण जेव्हा सिंथेसिस बघितलं तेव्हा असा एक न्यूरॉन काढला होता बघा, हे झाला ॲड्रेनर्जिक न्यूरॉन, फर्स्ट न्यूरॉन, आणि विद्यार्थी मित्रांनो हे झालं सेकंड न्यूरॉन. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो हे जे अल्फा 1 रिसेप्टर असतात ना बघा, जेव्हा ॲड्रेनालिन वगैरे याच्यामध्ये तयार होतं, याला आपण नॉर ॲड्रेनालिन समजू फॉर एक्झाम्पल, हे तयार झाल्याच्या नंतर या सिनॅप्टिक क्लेट, म्हणजे ही जी स्पेस आहे रिकामी जागा आहे त्याला आपण सिनॅप्टिक क्लेट म्हणतो. इथे ते ॲड्रेनालिन काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ऍक्ट होतं. कुठे पण विद्यार्थी मित्रांनो हे जे रिसेप्टर्स आहेत इथे रिसेप्टर प्रेझेंट आहेत, ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो हे जे रिसेप्टर आहेत तर या सिनॅप्सच्या अगोदरचे जे म्हणजे न्यूरॉन आहे जिथून ॲड्रेनालिन रिलीज झाला तिथे सुद्धा प्रेझेंट असतात. म्हणजे कोणते हे, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे खालचे इफेक्टर ऑर्गनवर प्रेझेंट, हे जे आहे ना इफेक्टर ऑर्गन आहे किंवा दुसरा न्यूरॉन आहे, तर याच्यावर प्रेझेंट असलेले जे रिसेप्टर आहेत त्याला आपण काय म्हणतो, पोस्ट जंक्शनल, म्हणजे जंक्शनच्या नंतर किंवा सिनॅप्सच्या नंतर त्याला आपण म्हणतो पोस्ट जंक्शनल. तर अल्फा 1 विद्यार्थी मित्रांनो कुठे प्रेझेंट असतात, पोस्ट जंक्शनल, म्हणजे ही जी सिनॅप्स आहे किंवा हे जंक्शन आहे याच्या नंतर इकडे प्रेझेंट असलेले याला आपण पोस्ट जंक्शनल म्हणतो. काय, पोस्ट जंक्शनल म्हणतो, किंवा पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टर सुद्धा याला आपण काय म्हणू शकतो काय, पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टर. ओके, म्हणजे सिनॅप्सच्या नंतर प्रेझेंट असलेले जे रिसेप्टर असतात तर हे काय असतात, पोस्ट सिनॅप्टिक. मग तुम्हाला ध्यानात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, अल्फा आणि बीटा हे सगळे जे आहे हे पोस्ट सिनॅप्टिक आहेत, म्हणजे सिनॅप्सच्या नंतर प्रेझेंट आहे. फक्त यांच्यामधला एकच सबटाईप काय आहे, प्री सिनॅप्टिक, म्हणजे सिनॅप्सच्या अगोदर प्रेझेंट आहे, आणि तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अल्फा 2. कोणता, अल्फा 2. म्हणजे हे जे आपण स्ट्रक्चर काढलं होतं, ओके, तर हे इफेक्टर ऑर्गन जे खालचं, तर इथं विद्यार्थी मित्रांनो याला म्हणायचं पोस्ट सिनॅप्टिक किंवा पोस्ट जंक्शनल. पण जे हे जे न्यूरॉन आहे या न्यूरॉनवर जो प्रेझेंट असतो त्याला म्हणायचं प्री जंक्शनल किंवा प्री सिनॅप्टिक. मग तुम्हाला माहित असायला पाहिजे अल्फा 1, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 हे सगळे काय आहे, पोस्ट जंक्शनल, म्हणजे या जंक्शनच्या नंतरच्या इफेक्टर ऑर्गनवर प्रेझेंट असतात. पण विद्यार्थी मित्रांनो हे जे अल्फा 2 एकटाच आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर हे कुठे प्रेझेंट असतो, प्री जंक्शनल, म्हणजे जंक्शनच्या अगोदर. बघा इथं तुम्हाला डिफरन्स दिसून जाईल बघा, अल्फा 1 इज अ पोस्ट जंक्शनल ऑन इफेक्टर ऑर्गन, आणि अल्फा 2 कुठे प्रेझेंट आहे, प्री जंक्शनल ऑन द नर्व एंडिंग. त्याचा कोणता प्रकार प्रेझेंट आहे, अल्फा 2A प्रकार. ओके, तर आता तुम्हाला इथं क्लिअर झाले असेल की अल्फा 1 हा पोस्ट जंक्शनल आहे आणि अल्फा 2 हा प्री जंक्शनल आहे. बाकी सर्व जे बीटा रिसेप्टर आहेत हे पोस्ट जंक्शनलच आहेत. तर तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की अल्फा 1 रिसेप्टर हे कुठे प्रेझेंट आहेत, तर कुठे प्रेझेंट आहेत, पोस्ट जंक्शनल ऑन इफेक्टर ऑर्गन, म्हणजे जिथं आपल्याला इफेक्ट पाहिजे ॲड्रेनालिनचा तर त्या इफेक्टर ऑर्गनवर किंवा पोस्ट सिनॅप्टिक ते प्रेझेंट आहेत, म्हणजे सिनॅप्सच्या नंतर जेही असेल न्यूरॉन असो किंवा मग इफेक्टर ऑर्गन असो त्याच्यावर ते प्रेझेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, मग हे जे अल्फा 1 रिसेप्टर आहे यांचं तुम्हाला लोकेशन विचारतात. आता बघा हे जे आहे ना फंक्शन सबसोर, हे काय याचे लोकेशनच आहे. तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं नाही, तुम्हाला फक्त अल्फा 1 चे 3 लोकेशन ध्यानात ठेवायचे. एक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अल्फा 1 इज प्रेझेंट इन द ब्लड व्हेसल्स, काय, ब्लड व्हेसल्स मध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं म्हणजे काय, तर प्रोस्टेटिक युरेथ्रा, म्हणजे जे युरेथ्रा आहे तर युरेथ्रामध्ये प्रेझेंट आहे. आणि तिसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आय. तर हे जे महत्वाचे आहेत ना 3 लोकेशन्स हे महत्वाचे आहेत, कारण की याच्यावर ॲड्रेनालिनच्या खूप महत्वाच्या काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, ऍक्टिव्हिटी. ब्लड व्हेसलवर जेव्हा ऍक्ट होतो ॲड्रेनालिन अल्फा 1 रिसेप्टरवर, तेव्हा ब्लड व्हेसलचं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन, म्हणजे ही ब्लड व्हेसल काय होते, कॉन्स्ट्रिक्ट होते. आणि तुम्हाला माहित असेल जेव्हा ब्लड व्हेसल कॉन्स्ट्रिक्ट होत असते तर तेव्हा काय होत असतं, ब्लड प्रेशर वाढत असतं. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की अल्फा 1 रिसेप्टरवर ॲड्रेनालिन जेव्हा ऍक्ट होतो ब्लड व्हेसल्समध्ये प्रेझेंट असलेल्या अल्फा 1, तर तेव्हा कोणता इफेक्ट भेटतो, तर आपल्याला भेटतो इन्क्रीज इन ब्लड प्रेशर, बिकॉज दे कॉन्स्ट्रिक्ट द ब्लड व्हेसल, आहे का नाही, थ्रू द अल्फा 1 रिसेप्टर. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर हे जे युरेथ्रा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर युरेथ्राचं काय होतं, युरेथ्राचं होतं कॉन्स्ट्रिक्शन. काय होतं, युरेथ्रा कॉन्स्ट्रॅक्ट होतो, काय होतं, कॉन्ट्रॅक्ट. युरेथ्रा सुद्धा काय होतं, कॉन्ट्रॅक्ट. आता विद्यार्थी मित्रांनो हे जे युरेथ्रा आहे हे जर कॉन्ट्रॅक्ट झाला तर जे युरिन आहे ते
ते आउटफ्लो होईल का, युरिनचा आउटफ्लो होईल का, नाही होणार, कारण की ते कॉन्ट्रॅक्ट झालं आणि त्याचं डायमीटर कमी झालं, त्यामुळे युरिन काय होईल, रिटेन्शन होईल. ओके, मग आता इथं ॲड्रेनालिन काय करते, युरिनचं रिटेन्शन करतात. मग आपण असे ड्रग देऊ शकतो की जे काय करतात, युरेथ्राचं डायलेशन करतात. पण ते कोणते असणार, मग अल्फा-1 ब्लॉकर्स. मग तुम्हाला जर विचारलं की एक कंडिशन आहे, तिचं नाव आहे बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लॅसिया. काय, बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लॅसिया. काय, बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लॅसिया, त्याला आपण BPH म्हणतो. याच्यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हे जे युरेथ्रा असते, युरेथ्रा म्हणजे इथून युरिन आउटफ्लो होतं, तर या युरेथ्राचं अगोदरच काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, आणि ॲड्रेनालिनमुळे जास्तच कॉन्ट्रॅक्शन होईल. मग आपण असे जर ड्रग दिले की ते अल्फा-1 रिसेप्टरला काय करतील, ब्लॉक करतील. आता अल्फा-1चं काम काय आहे, युरेथ्राला कॉन्ट्रॅक्ट करणं. मग अल्फा-1 जर आपण ब्लॉक केलं तर युरेथ्रा काय होईल, रिलॅक्स होईल, म्हणजेच युरिनचा आउटफ्लो वाढेल. आणि BPH मध्ये काय होतं, युरिन रिटेन्शन असतं, म्हणजे युरिन अगोदरच फ्लो होत नाही, म्हणजे युरिन फ्लो होण्यास मदत होत नाही. मग आपण जर हे अल्फा-1 रिसेप्टर ब्लॉक केले तर आपण ते ड्रग्स काय म्हणून यूज करू शकतो, बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लॅसियामध्ये युरिनचा आउटफ्लो वाढवण्यासाठी यूज करू शकतो. मग अल्फा-1 ब्लॉकर्स आर यूज इन BPH. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारतात BPH मध्ये यूज होणारे ड्रग्स कोणते, तर ते कोणते विद्यार्थी मित्रांनो, अल्फा-1 ब्लॉकर्स. अल्फा-1 ब्लॉकर्स हे आपण नंतर बघणार आहोत क्लासिफिकेशन मध्ये, जेव्हा आपण ॲड्रेनर्जिक, अँटी ॲड्रेनर्जिक ड्रग आहेत, हे अँटी ॲड्रेनर्जिक ड्रग आहेत जे की अल्फा-1 रिसेप्टरला ब्लॉक करतात. पण तुम्हाला माहित असायला पाहिजे अल्फा-1चं काम काय आहे, युरेथ्राला काय करणे, युरेथ्राला कॉन्ट्रॅक्ट करणे. काय, कॉन्ट्रॅक्ट करणे, युरेथ्राला कॉन्ट्रॅक्ट करणे. मग या अल्फा-1ला जर आपण ब्लॉक केलं तर युरेथ्रा होईल रिलॅक्स, आणि युरेथ्रा रिलॅक्स झाल्यामुळे युरिनचा आउटफ्लो वाढेल. आणि BPH मध्ये आपल्याला तेच पाहिजे, कारण की बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लॅसियामध्ये युरिन फ्लो किंवा आउटफ्लो होण्यासाठी काय होतं, खूप अवघड असतं. आणि आपण अल्फा-1 जर ब्लॉक केलं तर युरिन इझिली पास आउट होईल त्या पेशंटमध्ये रिलीव्ह मिळेल. ओके, एवढं मला ध्यानात ठेवायचं आहे. मग 3 लोकेशन तुम्हाला मी सांगितले अल्फा-1 रिसेप्टरचे. एक म्हणजे ब्लड वेसलवर जे अल्फा-1 प्रेझेंट असतात त्यांच्या थ्रू काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ब्लड वेसलचं कॉन्ट्रॅक्शन, आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरे तुम्हाला लोकेशन सांगितले, युरेथ्रा, प्रोस्टॅटिक युरेथ्रावर अल्फा-1 रिसेप्टर प्रेझेंट आहेत, तर त्यांच्यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, प्रोस्टॅटिक युरेथ्राचं कॉन्ट्रॅक्शन होतं, त्याच्यामुळे युरिन फ्लो आउटफ्लो होत नाही. आणि BPH, बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लॅसिया, ही अशी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये युरिन फ्लो अगोदरच आउटफ्लो होत नाही. मग आपण असे ड्रग यूज करू शकतो की जे युरिन फ्लोचा म्हणजे युरिनचा आउटफ्लो वाढवतील, पण त्यांना काय करावं लागेल, या अल्फा-1 रिसेप्टरला काय करावं लागेल, ब्लॉक करावं लागेल. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरे जे ड्रग आहेत मी तुम्हाला सांगितलं की ते प्रेझेंट म्हणजे तिसरे जे रिसेप्टर आहेत, तिसरं जे लोकेशन आहे अल्फा-1 रिसेप्टरचं, तर ते कोणतं आहे, आय. मग आय मध्ये याचा काय इफेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, मिड्रियासिस. काय, मिड्रियासिस. तुम्हाला ध्यानात ठेवायचं, जर तुम्हाला विचारलं की अल्फा-1 रिसेप्टरचा, जेव्हा अल्फा-1 रिसेप्टर जे प्रेझेंट आहेत आय मध्ये, त्याच्यावर जर ॲड्रेनालिन ऍक्ट झाला तर तुम्हाला कोणता इफेक्ट भेटेल, तर तो कोणता इफेक्ट भेटेल विद्यार्थी मित्रांनो, मिड्रियासिस. ओके, तर हे एवढं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बाकी जर लोकेशन तुम्हाला विचारले तर तुम्ही ध्यानात ठेवा. बघा, हे जे आहे जेनायटो जेनायटो युरिनरी स्मूथ मसल जे आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी अल्फा-1 रिस्पॉन्सिबल आहेत, तिथं प्रेझेंट आहेत. त्यानंतर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन अल्फा-1 मुळे होतं, म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर ब्लड वेसलमध्ये प्रेझेंट आहेत. ग्लँड्स जे आहेत वेगवेगळ्या, तर ग्लँड्समध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. ग्लँडमध्ये त्यांचं सिक्रेशन वाढवतात. हे गटमध्ये म्हणजे GI ट्रॅक्ट जे आहे गटमध्ये सुद्धा ते प्रेझेंट आहेत, त्यांचं ते रिलॅक्सेशन करतात गटचं. लिव्हरमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. लिव्हरमध्ये यांचं काम काय आहे, ग्लायकोजेनोलिसिस, म्हणजे ग्लायकोजन जे आहे याचं लिसिस करणे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ग्लुकोजची लेवल काय होईल, यांच्यामुळे वाढेल. म्हणजे हे काय करू शकतात, हायपरग्लायसेमिया. यांच्यामुळे काय होऊ शकतं, हायपरग्लायसेमिया. कारण की हे ग्लायकोजनचं काय करत आहेत, लिसिस. आणि ग्लायकोजन जर लिसिस झालं तर ग्लुकोज काय होईल, तयार होईल. आणि ग्लुकोज तयार झाले म्हणजे ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल काय होईल, वाढेल. मग तुम्हाला जर विचारलं की ॲड्रेनालिन मुळे काय होतं, हायपरग्लायसेमिया की हायपोग्लायसेमिया, तर हायपरग्लायसेमिया, ग्लुकोजची लेवल ब्लडमध्ये काय होते, वाढते. म्हणजेच ॲड्रेनालिन कॉजेस द हायपरग्लायसेमिया. काय होते, हायपरग्लायसेमिया होते ॲड्रेनालिनमुळे, म्हणजे ग्लुकोजची लेवल इन्क्रीज होते. नंतर विद्यार्थी मित्रांनो हार्टवर याचा अरेथमिया आहे इफेक्ट. आता मी तुम्हाला कसा ते सांगतो नंतर. अल्फा-1 जे आहेत हे हार्टवर जास्त नाहीत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. अल्फा-1चे 3च लोकेशन तुम्हाला ध्यानात ठेवायचे. एक म्हणजे आय,
त्याच्यामध्ये मिड्रियासिस होतं अल्फा 1च्या स्टिम्युलेशनमुळे. दुसरे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रोस्टॅटिक युरेथ्रा. युरेथ्राचं ते कॉन्ट्रॅक्शन करतात म्हणून अल्फा 1 ब्लॉकर आपण युरेथ्राचं रिलॅक्सेशन करायसाठी यूज करतो बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लेसियामध्ये. आणि तिसरं लोकेशन म्हणजे विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाचं ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्सवर जे अल्फा 1 रिसेप्टर असतात त्यांच्यामुळे ब्लड व्हेसल्स होतं कॉन्स्ट्रॅक्शन आणि त्याच्यामुळे काय होतं ब्लड प्रेशर वाढतं. मग ब्लड प्रेशर जर कमी करायचं असेल तर अल्फा 1 ब्लॉकर्स आपण यूज करू शकतो, सिलेक्टिव्ह अल्फा 1 ब्लॉकर्स. एवढे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर विचारलं की अल्फा 1 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट ड्रग कोणते, अल्फा 1 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट ड्रग कोणते, तर तुम्हाला 2 एक्झाम्पल ध्यानात ठेवायचे. एक म्हणजे फिनाइल एफ्रिन हे अल्फा 1 ॲगोनिस्ट आहे, सिलेक्टिव्ह अल्फा 1 ॲगोनिस्ट. आणि मिथोक्झामाइन हे सुद्धा काय आहे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्टिव्ह अल्फा 1 ॲगोनिस्ट. त्यानंतर जर अँटागोनिस्ट तुम्हाला विचारलं सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट ऑफ अल्फा 1 रिसेप्टर तर ते कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो प्राझोसिन. कोणते आहेत प्राझोसिन. ओके, प्राझोसिन आपण अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन म्हणून सुद्धा यूज करू शकतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. एवढे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. पहिला प्रश्न काय विचारू शकतात की अल्फा 1चं लोकेशन कुठे आहे. मग अल्फा 1चं लोकेशन कुठे आहे, एक तर आय मध्ये प्रेझेंट आहेत, ब्लड व्हेसल्स मध्ये प्रेझेंट आहेत आणि तिसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो युरेथ्रामध्ये प्रेझेंट आहे. ओके, आय मध्ये याचा काय इफेक्ट आहे अल्फा 1च्या स्टिम्युलेशनचा, मिड्रियासिस. काय मिड्रियासिस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब्लड व्हेसल मध्ये कोणता इफेक्ट आहे तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्लड व्हेसल. काय कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्लड व्हेसल. आणि युरेथ्रामध्ये कोणता इफेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्शन ऑफ युरेथ्रा. ओके, मग आपण अल्फा 1 जे ब्लॉकर्स आहेत ते कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये यूज करू शकतो, एक तर हायपरटेन्शन मध्ये यूज करू शकतो. हायपरटेन्शन मध्ये कारण की ते ब्लॉक जर केला आपण तर काय होऊ शकतं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. त्यानंतर बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लेसियामध्ये सुद्धा यूज करू शकतो अल्फा 1 ब्लॉकर्स. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रश्न विचारू शकतात तुम्हाला गिव्ह द एक्झाम्पल ऑफ सिलेक्टिव्ह अल्फा 1 ॲगोनिस्ट. म्हणजे अल्फा 1 ॲगोनिस्ट कोणता आहे तर याचं जर एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारलं विद्यार्थी मित्रांनो तर अल्फा 1 ॲगोनिस्ट 2 आहेत. एक म्हणजे फिनाइल एफ्रिन. कोणतं फिनाइल एफ्रिन. आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तर काय मिथोक्झामाइन. तर एवढं तुम्हाला काय करायचं आहे ध्यानात ठेवायचं. हे तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात, 100% या अगोदर विचारलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे अल्फा 1 अँटागोनिस्ट कोणते आहेत, सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट. मी काय म्हणत आहे सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक एक्झाम्पल ध्यानात ठेवायचं आहे प्राझोसिन, त्यानंतर टेराझोसिन आहे का नाही, डॉक्साझोसिन. हे काय आहेत सिलेक्टिव्ह अल्फा 1 ब्लॉकर्स. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता अल्फा 2 वर जायचं आहे. अल्फा 2 बद्दल तुम्हाला एक प्रश्न ते विचारू शकतात की अल्फा 2 कुठे प्रेझेंट आहेत. मी तुम्हाला आता सांगितलं अल्फा 2 हे प्री जंक्शनल प्रेझेंट आहेत. दे आर द प्री जंक्शनल रिसेप्टार्स. ते काय आहेत प्री जंक्शनल रिसेप्टार्स आहेत. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि यांचं लोकेशन कुठे आहे विचारलं तर प्री जंक्शनल जे ॲड्रेनर्जिक न्यूरॉन आहे त्यांच्यावर आहेत, पण ते अजून ब्लड व्हेसलवर प्लेटलेटवर सुद्धा काय असू शकतात प्रेझेंट असू शकतात. बघा इथे तुम्ही बघा प्री जंक्शनल ऑन द नर्व एंडिंग ॲज वेल ॲज प्री जंक्शनल इन द ब्रेन. त्यानंतर पॅनक्रियाटिक सर्टेन ब्लड व्हेसल्स मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत, पॅनक्रियाटिक बीटा सेल्स मध्ये प्रेझेंट आहेत, एक्स्ट्रा जंक्शनल इन सर्टेन ब्लड व्हेसल आणि प्लेटलेट मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. पण याच्यावर जास्त प्रश्न येत नाही, अल्फा 1 वर येऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यांचे जे फंक्शन आहेत हे काय आहेत, फॉर एक्झाम्पल इनिबिशन ऑफ ट्रान्समिटर रिलीज. बघा एक महत्वाचं म्हणजे बघा हे काय आहे न्यूरॉन आहे, ॲड्रेनर्जिक न्यूरॉन आहे. बघा इथं आपण ॲड्रेनर्जिक न्यूरॉन करू. हे काय आहे ॲड्रेनर्जिक न्यूरॉन. हा काय आहे दुसरा न्यूरॉन आहे खालचा. ओके, आता इथं कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत अल्फा 2 रिसेप्टर. ओके, बघा इथं जेव्हा नॉर ॲड्रेनलिन तयार होतं ना विद्यार्थी मित्रांनो हे नॉर ॲड्रेनलिन रिलीज होतं या सिनॅप्समध्ये. कुठे या सिनॅप्समध्ये. मग जेव्हा असं कळतं या अल्फा 2 रिसेप्टरला, हे अल्फा 2 जे रिसेप्टर आहे त्यांना असं कळतं की सिनॅप्समध्ये ॲड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलेलं आहे किंवा नॉर ॲड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलेलं आहे, तेव्हा हे काय होतात विद्यार्थी मित्रांनो ॲड्रेनालिन याच्यावर ऍक्ट होतो आणि हे काय होतं अल्फा 2 स्टिम्युलेट होतात आणि दे ऍक्ट लाईक अ ब्रेक. म्हणजेच काय त्याच्यानंतर त्यांना असं समजलं की सिनॅप्समध्ये ॲड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलं, ते काय करतात या म्हणजे जे नॉर ॲड्रेनालिन याचं रिलीज करतात इनिबिट, म्हणजे दे ऍक्ट लाईक अ ब्रेक. म्हणजे जेव्हाही त्यांना समजतं की सिनॅप्समध्ये काय वाढलेलं आहे ॲड्रेनालिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, आता ॲड्रेनालिनची आपल्याला गरज नाही आहे ॲक्टिव्हिटीची, तेव्हा हे काय करतात ॲड्रेनालिनचं रिलीज काय करतात इनिबिट करतात. म्हणजेच विद्यार्थ्यांनी तुम्हाला जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग रिसेप्टार्स इनिबिट द रिलीज ऑफ ॲड्रेनालिन ऑन स्टिम्युलेशन, तर ते कोणते आहेत अल्फा 2 रिसेप्टर. आणि बाकी सगळे जे रिसेप्टर इथं खाली
पोस्ट जंक्शनल प्रेझेंट आहेत, म्हणजे इथे जे प्रेझेंट आहेत रिसेप्टर, तर यांचं स्टिम्युलेशन होऊन काय होणार, आपल्याला ॲड्रेनर्जिक ऍक्टिव्हिटी भेटणार. ओके, यांचं स्टिम्युलेशन होऊन आपल्याला कोणती ऍक्टिव्हिटी भेटणार, ॲड्रेनर्जिक ऍक्टिव्हिटी भेटणार. ओके, पण हे जे प्री जंक्शनल प्रेझेंट आहेत दे ऍक्ट लाईक अ ब्रेक, म्हणजे हे काय करतात, यांचं जर स्टिम्युलेशन झालं तर नॉर ॲड्रेनलचं रिलीज काय करतात, ते इनिबिट करतात. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, डिक्रीजेस द सेंट्रल सिम्पॅथेटिक फ्लो, हे तर मी तुम्हाला सांगितलं की नॉर ॲड्रेनलची लेवल ते काय करतात, इनिबिशन करतात त्याच्या रिलीजचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिक्रीज इन्शुलिन रिलीज, बघा तुम्हाला मी सांगितलं की हे बीटा सेल जे आहेत पॅनक्रियाटिक बीटा सेल्स, ओके, तर त्यांच्यावर सुद्धा अल्फा 2 प्रेझेंट आहेत आणि याच्या थ्रू काय करतात, हे डिक्रीज द इन्शुलिन सिक्रेशन. तुम्हाला माहित असेल बीटा जे सेल्स आहेत यांचं काम आहे इन्शुलिन सिक्रेट करण्याचं, आणि जेव्हा अल्फा 2 रिसेप्टरवर ॲड्रेनालिन ऍक्ट होतो विद्यार्थी मित्रांनो, याचं जेव्हा स्टिम्युलेशन होतं तर ते काय करतात, इन्शुलिनचं सिक्रेशन काय करतात, डिक्रीज करतात. एवढंच तुम्हाला माहित असायला पाहिजे. तुम्हाला पेपरमध्ये विचारतात ऑन स्टिम्युलेशन ऑफ द पॅनक्रियाटिक बीटा सेल्स, है का नाही, आणि बीटा सेल्स मध्ये कोणते, पॅनक्रियाटिक बीटा सेल्स मध्ये कोणते रिसेप्टर, अल्फा 2, म्हणजेच काय, ऑन स्टिम्युलेशन ऑफ अल्फा 2 रिसेप्टर प्रेझेंट इन द पॅनक्रियाटिक बीटा सेल, व्हाट इफेक्ट वी गेट, किंवा व्हाट इफेक्ट इट शुड प्रोड्यूस किंवा इट प्रोड्यूस. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की ते काय करतात, ऑन स्टिम्युलेशन ते डिक्रीजेस द काय, इन्शुलिन सिक्रेशन. ओके, एवढं तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा अल्फा 2 ॲगोनिस्ट सुद्धा विचारू शकतात. अल्फा 2 ॲगोनिस्ट जे आहे तर त्याचं एक्झाम्पल सांगा. सिलेक्टिव्ह अल्फा 2 ॲगोनिस्ट, तुम्हाला माहित झालं पाहिजे सिलेक्टिव्ह अल्फा 2 ॲगोनिस्ट कोणता ड्रग आहे, तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो क्लोनिडिन. कोणता, क्लोनिडिन इज द सिलेक्टिव्ह अल्फा 2 ॲगोनिस्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अल्फा 2 ब्लॉकर्स विचारले, सिलेक्टिव्ह अल्फा 2 ब्लॉकर्स, तर तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स माहित असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, योहिम्बिन आणि दुसरा म्हणजे काय, रॉविल्फिन. काय, रॉविल्फिन, सॉरी रॉवल्सिन. ओके, तर हे काय आहेत, अल्फा 2 ब्लॉकर्स, पण कसे, सिलेक्टिव्ह अल्फा 2 ब्लॉकर्स. ओके, इथे एक्झाम्पल त्याचे दिलेले तुम्हाला दिसेल विद्यार्थी मित्रांनो बघा, योहिम्बिन आणि रॉवल्सिन जे आहेत सिलेक्टिव्ह अल्फा 2 ब्लॉकर्स आहेत. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो इथं झालेलं आहे आपलं अल्फा 1 आणि अल्फा 2 जे रिसेप्टर आहेत यांच्याबद्दल डिस्कस करणं. आता आपण डिस्कस करणार आहोत बीटा रिसेप्टर. बीटा रिसेप्टरचे किती टाईप आहेत, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3. बघा, बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3. बीटा 1 कुठे प्रेझेंट आहे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं, आपल्याला किती हर्ट आहेत, तर एकच हर्ट आहे, त्याच्यामुळे बीटा 1 रिसेप्टर आर प्रेझेंट इन द हर्ट. काय, बीटा 1 रिसेप्टर इज प्रेझेंट इन द हर्ट, एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि बीटा 1 रिसेप्टर अजून एका जागेवर प्रेझेंट आहे, यांचं लोकेशन अजून एका जागेवर आहे, आणि ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो GJ सेल्स. म्हणजे GJ म्हणजे काय, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स ऑफ द किडनी. ओके, हे जे GJ सेल्स आहेत इथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बीटा 1 रिसेप्टर प्रेझेंट आहेत. मग तुम्हाला जर विचारलं गिव्ह द लोकेशन ऑफ बीटा 1 रिसेप्टर किंवा विद्यार्थी मित्रांनो बीटा 1 रिसेप्टर्स आर प्रेझेंट इन, तर तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे, बीटा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, तर एकतर हार्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो, एकतर हार्टमध्ये, आणि दुसरं म्हणजे जक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स ऑफ द किडनी. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. बघा इथं काय आहे, हार्ट आणि GJ सेल्स इन द किडनी, इथे कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत, बीटा 1. मग बीटा 2 कुठे प्रेझेंट आहेत हे कसं ध्यानात ठेवायचं, एल्सवेअर इन द बॉडी बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. सगळीकडे प्रेझेंट आहेत, पण त्याच्यामधले महत्वाचे जे आहेत तर ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आपल्या शरीरामध्ये किती लंग्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये 2 लंग्स आहेत. ओके, म्हणजेच काय, ब्रोंकाय सुद्धा 2च असणार. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ब्रोंकायल स्मूथ मसल मध्ये हे बीटा 2 रिसेप्टर आहेत. बीटा 2 म्हणजे 2 ब्रोंकायल मसल्स. ओके, तर ब्रोंकायमध्ये किंवा 2 लंग्स मध्ये जे प्रेझेंट आहेत तर ते कोणते रिसेप्टर आहेत, बीटा 2 रिसेप्टर. ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो ब्लड व्हेसल मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. मी सांगितलं तुम्हाला अल्फा 1 इज प्रेझेंट इन द ब्लड व्हेसल ॲज वेल ॲज बीटा 2 प्रेझेंट इन द ब्लड व्हेसल्स. ओके, तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर लिव्हर मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत बीटा 2 रिसेप्टर, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत, युरिनरी ट्रॅक्ट मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत, आणि विद्यार्थी मित्रांनो आय मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, बघा बीटा 1 कुठे प्रेझेंट आहेत, तर हार्टमध्ये. कुठे, हार्टमध्ये. ॲज वेल ॲज GJ सेल्समध्ये. बीटा 2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत, एक म्हणजे ब्रोंकाय, म्हणजे आपल्याला 2 ब्रोंकाय आहेत म्हणून ब्रोंकायमध्ये, युटेरस जे गर्भ आहे गर्भपिशवीवर सुद्धा आहेत, त्यानंतर युरिनरी ट्रॅक्ट, त्यानंतर आय मध्ये प्रेझेंट आहेत,
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो GI ट्रॅक्टमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जे बीटा 3 रिसेप्टर आहे तर ते फक्त तुम्हाला दोनच लोकेशन त्याचे ध्यानात ठेवायचे आहे. एक म्हणजे ॲडिपोज टिश्यू, आपल्यामध्ये बॉडीमध्ये जे फॅट सेल्स आहेत त्याला आपण ॲडिपोज टिश्यू म्हणतो. फॅट सेल्समध्ये कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत? बीटा 3 रिसेप्टर. आणि विद्यार्थी मित्रांनो दुसरं याचं लोकेशन जर ध्यानात ठेवायचं असलं तर काय? ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरवर सुद्धा हे काय आहेत? प्रेझेंट आहेत. तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे. ओके, बघा आता आपण याचं रिव्हिजन करू. बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3 रिसेप्टर. बीटा 1 कुठे प्रेझेंट आहेत? एकच हार्ट आहे आपल्याला म्हणून हार्टमध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर दुसरी एक जागा आहे जक्स्ट्रा ग्लोम्युलर सेल्स ऑफ द किडनी, इथं सुद्धा कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत? बीटा 1 रिसेप्टर. त्यानंतर बीटा 2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत? ब्लड वेसल्स, ब्रोंकाय म्हणजेच लंग्स, त्यानंतर आयमध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो GI ट्रॅक्टमध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर युरिनरी ट्रॅक्टमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आणि बीटा 3 फक्त कुठे प्रेझेंट आहेत? ॲडिपोज टिश्यू, त्याला आपण फॅट सेल्स म्हणतो. ॲडिपोज टिश्यू किंवा फॅट सेल्स आणि विद्यार्थी मित्रांनो ब्लॅडर. पेपरमध्ये तुम्हाला याचं लोकेशन 100% विचारतात की फॅट सेल्समध्ये कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत, तर तुम्हाला माहिती झालं पाहिजे फॅट सेल्समध्ये कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत? बीटा 3 रिसेप्टर्स. ओके, आता एवढं झालेलं विद्यार्थ्यांचं आता ॲक्शन्स बघा, ते नंतर बघू आपण. बघा, जेव्हा बीटा 1 रिसेप्टरवर ॲड्रेनलिन ऍक्ट होतो, कारण की हा ॲड्रेनर्जिक रिसेप्टर आहे आणि ॲड्रेनलिन त्याचा ॲगोनिस्टच असणार आहे, तेव्हा काय होतं विद्यार्थी मित्रांनो? बीटा 1 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत? हार्टमध्ये. कुठे प्रेझेंट आहेत? हार्टमध्ये. या हार्टचा काय होतो माहिती आहे का? हार्ट रेट इन्क्रीज होतो. कॉन्ट्रॅक्शन जे आहे हार्टचं ते सुद्धा इन्क्रीज होतं. कंडक्शन जे आहे हार्टचं ते सुद्धा काय होतं? इन्क्रीज होतं. मग तुम्हाला जर विचारलं की ॲड्रेनलिनचा इफेक्ट काय आहे हार्टवर, कारण की आता हार्टमध्ये बीटा 1 रिसेप्टर प्रेझेंट आहेत, मग ॲड्रेनलिनचा इफेक्ट काय असणार आहे? हार्टचा रेट वाढवतो, हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतो, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टिलिटी सुद्धा वाढवतो, कंडक्शन सुद्धा वाढवतो. त्यानंतर कुठे प्रेझेंट आहेत बीटा 1 अजून? तर जक्स्ट्रा ग्लोम्युलर सेल्स. आता जक्स्ट्रा ग्लोम्युलर सेल्स कुठे प्रेझेंट आहेत? किडनीमध्ये. मग जेव्हा या बीटा 1 रिसेप्टरवर ॲड्रेनलिन ऍक्ट होतो जक्स्ट्रा ग्लोम्युलर सेलच्या, तेव्हा ते काय करतात? रेनिनला सिक्रेट करतात. कशाला? रेनिनला सिक्रेशन करतात. आता किडनीद्वारे कोणता हार्मोन रिलीज होतो? तर रेनिन. आणि जक्स्ट्रा ग्लोम्युलर सेलचं जर स्टिम्युलेशन झालं या बीटा 1 रिसेप्टर थ्रू तर इन्क्रीजेस द रेनिन सिक्रेशन. आणि हे जर रेनिन जर आपल्या बॉडीमध्ये वाढलं विद्यार्थी मित्रांनो, काय रेनिन जर आपल्या बॉडीमध्ये वाढलं तर तुम्हाला माहित असेल रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम काय होतं? ऍक्टिव्हेट होतं. आणि रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम जर ऍक्ट झाली तर ब्लड प्रेशर वाढतं. का बरं? कारण की रेनिन जे आहे ना हे अँजिओटेन्सिनोजन जे असते आपल्या शरीरामध्ये, अँजिओटेन्सिनोजन याचं कन्व्हर्शन कशामध्ये करतं? अँजिओटेन्सिन फर्स्टमध्ये. आणि अँजिओटेन्सिन फर्स्ट नंतर कशामध्ये कन्वर्ट होतं? अँजिओटेन्सिन सेकंडमध्ये. आणि हे जे अँजिओटेन्सिन सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो, इट इज अ पॉवरफुल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर. हे काय करतं? ब्लड वेसलचं करतं कॉन्स्ट्रिक्शन. आणि ब्लड वेसल जर कॉन्स्ट्रिक्ट झाल्या तर ब्लड प्रेशर वाढणार. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ॲड्रेनलिन काय करतं? ब्लड प्रेशर वाढवतं. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला पॉईंट आहे बीटा 2 रिसेप्टर बद्दल. बीटा 2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहेत? ब्रोंकायमध्ये. ओके, त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय? तर ब्लड व्हेसल्समध्ये. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, ब्रोंकायमध्ये जे प्रेझेंट असलेले बीटा 2 रिसेप्टर आहे यांचं काय होतं? या ॲड्रेनलिन याच्यावर जेव्हा ऍक्ट होतं यांचं होतं रिलॅक्सेशन. काय होतं? रिलॅक्सेशन. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल अशी एक कंडिशन आहे की त्याच्यामध्ये ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक्ट होतो आणि ती कंडिशन म्हणजे अस्थमा. मग अस्थमामध्ये जर ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक्ट होत असेल तर आपल्याला त्याला रिलॅक्स करायचं म्हणजे अस्थमापासून आपल्याला काय भेटेल? रिलीव्ह भेटेल. मग आपण कोणते ड्रग यूज करू शकतो? बीटा 2 ॲगोनिस्ट. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बीटा 2 ॲगोनिस्ट जर आपण यूज केले तर ते या बीटा 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतील आणि या ब्रोंकायला रिलॅक्स करतील. आणि ब्रोंकाय जर रिलॅक्स झाला विद्यार्थी मित्रांनो तर काय होईल? अस्थमा अटॅक पासून आपल्याला काय बचाव भेटेल किंवा अस्थमामधून आपल्याला रिलीव्ह भेटेल किंवा सीओपीडी मधून सुद्धा रिलीव्ह भेटेल. सीओपीडी म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. त्याच्यामध्ये श्वास घेण्यासाठी त्रास होतो कारण की ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक्ट होतो. आणि बीटा 2 रिसेप्टर काय करतात? ब्रोंकायला डायलेट करतात. मग बीटा 2 ॲगोनिस्ट ड्रग जर दिले आपण तर ब्रोंकाय होतो डायलेट आणि अस्थमा पेशंटमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो? रिलीव्ह भेटतं. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे या ब्रोंकाय बद्दल बीटा 2 रिसेप्टर. आता खूप महत्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, बीटा 2 रिसेप्टर्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लड व्हेसल. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की अल्फा 1 रिसेप्टर आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लड व्हेसल.
आता इथं विद्यार्थी मित्रांनो बीटा 2 रिसेप्टर जे आहेत यांचं जेव्हा ब्लड व्हेसलवर ॲड्रेनालिन ऍक्ट होतो तेव्हा होतं रिलॅक्सेशन. काय होतं? रिलॅक्सेशन. आणि विद्यार्थी मित्रांनो अल्फा 1चं मी तुम्हाला सांगितलं होतं कॉन्स्ट्रिक्शन. आता मी तुम्हाला सांगितलं की अल्फा 1 रिसेप्टरचं कॉन्स्ट्रिक्शन होतं कोणामुळं, म्हणजे ब्लड व्हेसलचं कॉन्स्ट्रिक्शन होतं अल्फा 1 रिसेप्टरमुळं. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. मग बीटा 2 रिसेप्टर जे आहेत ब्लड व्हेसलवर त्यांच्यामुळे रिलॅक्सेशन होतं, मग ब्लड प्रेशर कमी होईल. तर हो विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे, ब्लड प्रेशर म्हणजे कमी व्हायला पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो हे कशावर डिपेंड आहे माहिती आहे का? तर हे डिपेंड आहे की कोणत्या व्हेसल्समध्ये कोणते रिसेप्टर जास्त आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो हे जे अल्फा 1 रिसेप्टर जे आहेत ना, तर हे जास्त कुठे प्रेझेंट आहेत? स्किन मधल्या जे ब्लड व्हेसल्स आहेत ना, स्किन मधल्या जे ब्लड व्हेसल्स आहेत इथे ते प्रेझेंट आहेत. किंवा जे इंटरनल ऑर्गन आहेत विद्यार्थी मित्रांनो, इंटरनल ऑर्गन्स वगैरे, ओके, लिव्हर वगैरे हे जे ऑर्गन्स आहेत इंटरनल ऑर्गन, त्यांच्यामध्ये सुद्धा कोणत्या प्रेझेंट आहेत? अल्फा 1 रिसेप्टर. आणि यांच्यावर जेव्हा ॲड्रेनालिन ऍक्ट होतो यांच्या रिसेप्टरवर असले म्हणजे अल्फा 1 वर, तेव्हा कॉन्स्ट्रिक्शन होतं. काय होतं? कॉन्स्ट्रिक्शन होतं या रिसेप्टरचं, या ब्लड व्हेसलचं. पण विद्यार्थी मित्रांनो हे जे बीटा 2 रिसेप्टर आहेत हे कोणत्या ब्लड व्हेसलमध्ये प्रेझेंट आहेत? स्केलेटल मसल मधल्या जे ब्लड व्हेसल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, स्केलेटल मसलमध्ये असलेल्या जे ब्लड व्हेसल्स आहेत त्यांच्यामध्ये बीटा 2 प्रेझेंट आहेत. ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो हार्टमध्ये जे ब्लड व्हेसल्स आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा बीटा 2 रिसेप्टर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो यांचं काय होतं? डायलेशन होतं किंवा रिलॅक्सेशन होतं. कोणामुळं? ॲड्रेनालिनमुळे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की अल्फा 1 रिसेप्टर जे प्रेझेंट आहेत कुठे? स्किनच्या ब्लड व्हेसलमध्ये ॲज वेल ॲज इंटरनल जे ऑर्गन्स आहेत स्प्लेंकनिक हे म्हणतो आपण त्यांना ऑर्गन्स, तर त्यांच्यामध्ये कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत? अल्फा 1 रिसेप्टर. तर यांचं होतं कॉन्ट्रॅक्शन. आणि बीटा 2 रिसेप्टर जे प्रेझेंट आहेत ब्लड व्हेसलमध्ये कोणाच्या? हार्टच्या ॲज वेल ॲज स्केलेटल मसल मधले जे ब्लड व्हेसल आहेत यांचं काय करतं? ॲड्रेनालिन. यांचं करतं डायलेशन. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे, तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं. आता तुम्हाला ध्यानात कसं ठेवायचं बघा, ध्यानात कसं ठेवायचं बघा, ABCD म्हणा बघा, A B C D. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो A च्या समोर तुम्हाला 1 टाकायचं आहे, B च्या समोर 2 काढायचं आहे. बघा मग A काय करतं? तर कॉन्ट्रॅक्शन, म्हणजेच अल्फा 1 कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ब्लड व्हेसल. आणि B काय करतं? तर बीटा 2 काय करतं? तर इट कॉजेस द डायलेशन ऑफ ब्लड व्हेसल्स. ओके, कोणाचं? ब्लड व्हेसल्सचं. कारण की हे कन्फ्युजिंग आहे थोडं. ब्लड व्हेसलमध्ये दोन्ही रिसेप्टर आहेत, अल्फा 1 सुद्धा आणि बीटा 2 सुद्धा. मग कॉन्ट्रॅक्शन एक करतं आणि रिलॅक्सेशन एक करतं. ते कसं ध्यानात ठेवायचं? तर असं ध्यानात ठेवायचं, ABCD असं काढायचं. अल्फा 1 कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन आणि बीटा 2 कॉजेस द डायलेशन ऑफ द ब्लड व्हेसल. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीटा 3 रिसेप्टर जे प्रेझेंट आहेत तर ते कुठे आहेत? ॲडिपोज टिश्यूमध्ये. कुठे? ॲडिपोज टिश्यू. यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? फॅट सेल्स. काय म्हणतो? फॅट सेल्स म्हणतो आपण याला. ओके, आता जेव्हा बीटा 3 रिसेप्टर स्टिम्युलेट होतात ॲड्रेनालिनमुळे, तर हे जे ॲडिपोज टिश्यू आहेत यांचं होतं ॲडिपोज टिश्यूचं लायसिस म्हणजे फॅट सेलचं ब्रेकडाऊन होतं. आणि फॅट सेल ब्रेकडाऊन आपल्याला कोणत्या याच्यामध्ये पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? तर ओबेसिटी. कारण की ओबेसिटीमध्ये फॅट जास्त आहेत, लठ्ठ आहे तो माणूस, ओबेसिटी म्हणजे लठ्ठ. मग त्या पेशंटमध्ये जर आपण बीटा 3 ॲगोनिस्ट यूज केले तर ते अँटी ओबेसिटी म्हणून यूज करू शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो असा कोणताही ड्रग सापडला नाही. पण हे शोधत असताना या बीटा 3 जे ॲडिपोज टिश्यूवर प्रेझेंट आहेत हे शोधत असताना एक आपल्याला आढळलं की बीटा 3 रिसेप्टर ऑल्सो प्रेझेंट ऑन द ब्लॅडर. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे जे ब्लॅडरवर असलेले जे रिसेप्टर आहेत तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की बीटा 3 पण याच्यावर प्रेझेंट आहे. ओके, एवढं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे? ध्यानात घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक बीटा 2 रिसेप्टर जे आहेत ते युटेरसवर प्रेझेंट आहेत, गर्भावर प्रेझेंट आहेत. आणि युटेरसचं काय करतात? हे रिलॅक्सेशन करतात. रिलॅक्सेशन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय? बीटा 2 ॲगोनिस्ट ड्रग जर आपण यूज केले म्हणजेच बीटा 2चं स्टिम्युलेशन करणारे ड्रग जर यूज केले तर दे कॅन बी यूज ॲज अ टोकोलिटिक्स. आणि टोकोलिटिक्स म्हणजे काय? असे ड्रग की ते काय करतात? रिलॅक्सेशन करतात. कोणाचं? युटेरसचं. मग आता आपल्याला रिलॅक्सेशन कुठे महत्वाचं असतं? युटेरस. बघा युटेरस जे आहे तर युटेरस कॉन्ट्रॅक्ट कोणाद्वारे केलं जातं? ऑक्सिटोसिक्स. म्हणजे हे काय करतात? युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन, ऑक्सिटोसिन किंवा ऑक्सिटोसिक्स आपण म्हणतो, हे काय करतात? युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन. युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन आपल्याला कशात मदत करतं? बेबी डिलिव्हर करण्यात, म्हणजे डिलिव्हरीमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी फिमेल आहे, तिची डिलिव्हरी चालू आहे पण युटेरस कॉन्ट्रॅक्ट होत नाही, तर आपण त्यांना कोणते ड्रग देऊ शकतो? ऑक्सिटोसिन. आणि विद्यार्थी मित्रांनो
पण काम नसताना प्री मॅच्युअर जर हे होत असेल म्हणजे 9 मंथचं काय झालेलं आहे, बाळ झालेलंच नाही अजून. ओके, आणि त्याच्या अगोदर म्हणजे 7व्या मंथची प्रेग्नंट फिमेल आहे, त्याच्यामध्ये काय होत आहे विद्यार्थी मित्रांनो, युटेरस कॉन्ट्रॅक्ट होत आहे. म्हणजे इथं काय होईल, प्री मॅच्युअर बर्थ होईल त्या कशाची, त्या बाळाची. मग आपल्याला असं होऊ द्यायचं नाही. मग आता आपल्याला हे युटेरस कॉन्ट्रॅक्ट जे होत आहे बिनकामाचं, त्याला काय करायचं, रिलॅक्स करायचं. मग याच्या रिलॅक्सेशनसाठी आपण कोणते ड्रग यूज करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, बीटा-2 ॲगोनिस्ट. ओके, तुम्हाला माहित असेल रिटोड्रिन वगैरे, टर्बुटॅलिन, साल्बुटामोल हे बीटा-2 ॲगोनिस्ट पण म्हणून यूज होऊ शकतात. हे युटेरसवर सुद्धा ऍक्ट होतात, युटेरसचं रिलॅक्सेशन सुद्धा ते करू शकतात. ओके, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एवढं ध्यान ठेवायचं आहे, बीटा-2 ॲगोनिस्ट जे ड्रग आहे, क्लासिफिकेशन आपण नंतर बघणार आहोत, कोणत्या ड्रगचा काय यूज आहे ते बघणारच आहोत. पण बीटा-2 ॲगोनिस्ट वी कॅन यूज ॲज अ काय, तर टोकोलिटिक्स. आणि टोकोलिटिक्स म्हणजे काय, इट कॉजेस द रिलॅक्सेशन ऑफ काय, तर युटेरस. ओके, एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. हे आता आपण डायरेक्टली घेतलं. याच्यामध्ये बघा बीटा-1 जे आहे ते हार्टमध्ये प्रेझेंट आहेत, जॅक्स्ट्राग्लोम्युलर सेल्स ऑफ किडनीमध्ये प्रेझेंट आहेत. सिलेक्टिव्ह जर ॲगोनिस्ट विचारला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कशाचा, बीटा-1 रिसेप्टरचा, तो आहे डोबुटामाइन. काय, डोबुटामाइन इज द सिलेक्टिव्ह बीटा-1 ॲगोनिस्ट. ओके, त्यानंतर सिलेक्टिव्ह अँटागोनिस्ट जर विचारले तुम्हाला, बीटा ब्लॉकरचं क्लासिफिकेशन तुम्हाला पाठ पाहिजे. बघा मेटोप्रोलॉल, ॲटेनोलॉल वगैरे जे आहेत तर हे काय आहेत, बीटा ब्लॉकर्स आहेत, जे की सिलेक्टिव्ह बीटा-1 ब्लॉकर्स आहेत. त्यानंतर बीटा-2 रिसेप्टर म्हणजे प्रेझेंट आहे ब्रोंकाय, ब्लड वेसल्स, युटेरस, लिव्हर, जीआय ट्रॅक्ट, युरिनरी ट्रॅक्ट आणि आय. ओके, आणि याचं बीटा-2 सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट कोणकोणते आहेत विद्यार्थी, साल्बुटामॉल आणि टर्बुटॅलिन. आणि तुम्हाला अँटागोनिस्ट जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा हे अँटागोनिस्टचं नाव इथं दिलेलं आहे त्यांनी, ICI 118551. हे काय आहे, अँटागोनिस्ट आहे. अल्फा मिथाइल प्रोपॅनोलॉल हा सुद्धा काय आहे, अँटागोनिस्ट आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ॲडिपोस टिश्यूमध्ये कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहेत, बीटा-3. अजून ब्लॅडरमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत बीटा-3. ओके, आणि याचा सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट कोणता आहे तर BRL 37344. हा त्याचा काय आहे, ड्रगचं नेम आहे. हे काय आहे, त्याचा ॲगोनिस्ट आहे. ओके, त्यानंतर हे सुद्धा तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, CGP 2071-2A, ICI 118551. हे सुद्धा काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, अँटागोनिस्ट आहेत. हे काय आहेत, अँटागोनिस्ट कशाचे, बीटा-3 रिसेप्टरचे, बीटा-3चे. हे याच्याबद्दल जास्त प्रश्न येत नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त कुठे प्रेझेंट आहेत बीटा-3 एवढंच तुम्हाला येईल. पण या बीटा-2 बद्दल विद्यार्थी मित्रांनो त्यांचं लोकेशन विचारतात, सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट, अँटागोनिस्ट सुद्धा विचारतात. हार्टचं सुद्धा तसंच लोकेशन विचारतात, सिलेक्टिव्ह ॲगोनिस्ट, अँटागोनिस्ट सुद्धा विचारतात. तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता शॉर्टमध्ये आपण काय घेणार आहे, अल्फा बीटा यांचं रिव्हिजन घेणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अल्फा जे रिसेप्टर असतात ते 2 प्रकारचे असतात. कोणते, अल्फा-1 आणि अल्फा-2. ओके, अल्फा-1 जे प्रेझेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो तर ते त्यांचं लोकेशन तुम्हाला 3 लोकेशन ध्यानात ठेवायचं आहे. एक म्हणजे ब्लड वेसल, दुसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आय, आणि तिसरं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय तर युरेथ्रा, प्रोस्टेटिक युरेथ्रा. ओके, आता ब्लड वेसल जे आहे याच्यावर अल्फा-1 जे रिसेप्टरचं म्हणजे ऍक्शन काय आहे, स्टिम्युलेशनचं. ब्लड वेसलचं स्टिम्युलेशन जर झालं, अल्फा-1 रिसेप्टर प्रेझेंट आहेत ब्लड वेसलमध्ये, तर ब्लड वेसलचं ते काय करतं, कॉन्ट्रॅक्शन. काय, कॉन्ट्रॅक्शन. आय मध्ये काय इफेक्ट आहे, मिड्रियासिस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो युरेथ्राचं काय करतात, कॉन्ट्रॅक्शन. युरेथ्राचं काय करतात, कॉन्ट्रॅक्शन. मग आपण हे जर अल्फा-1 ब्लॉकर जर यूज केले तर विद्यार्थी मित्रांनो ते कशामध्ये यूज करू शकतो, BPH. आणि BPH ही अशी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये युरेथ्रा ऑलरेडी कॉन्ट्रॅक्ट असतो किंवा युरिनचा आउटफ्लो होत नाही, आणि आपल्याला युरिन जर आउटफ्लो करायचं असेल तर युरेथ्राला रिलॅक्स करावं लागेल. त्याच्यामुळे अल्फा-2 ब्लॉकर्स आपण या युरेथ्राला रिलॅक्स करायसाठी यूज करू शकतो, आणि बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लॅसियामध्ये ती यूज करू शकतो. कारण की बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लॅसियामध्ये आपल्याला युरिनचा आउटफ्लो वाढवायचं असतं, कारण की या पेशंटमध्ये युरिन रिटेन्शन होत असतं. ओके, त्यानंतर ब्लड वेसलचं अल्फा-1 स्टिम्युलेशनमुळे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन. मग हायपरटेन्शन होईल म्हणजे ब्लड प्रेशर वाढेल. तर मग आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी जर ड्रग यूज करायचे असतील तर ते अल्फा-1चे ब्लॉकर्स आपण यूज करू शकतो. ओके, म्हणजे अल्फा-1 ब्लॉकर्स आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन टू डिक्रीजेस द BP. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघा, आता दुसरे जे रिसेप्टर आहेत हे आहेत अल्फा-2, आणि हे कुठे प्रेझेंट आहेत तर प्री जंक्शनल. कुठे, प्री जंक्शनल म्हणजे सिनॅप्सच्या अगोदर प्रेझेंट आहेत, म्हणजे पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टर आहेत. कुठे कुठे प्रेझेंट आहेत तर पॅनक्रियाटिक बीटा सेल्स जे आहेत ज्यांच्यामधून इन्सुलिन बाहेर सिक्रेट होतो तर तिथे प्रेझेंट आहेत पॅनक्रियाटिक बीटा सेल्समध्ये. आणि या अल्फा-2चं जर स्टिम्युलेशन केलं तर इन्सुलिनचं सिक्रेशन डिक्रीज होतं,
ॲज वेल एज दे डिक्रीजेस द सिक्रेशन ऑफ नॉर ॲड्रेनालिन, त्यालाच ॲड्रेनालिन म्हणतो आपण, याचं सिक्रेशन डिक्रीज करतात. ओके, कारण की दे ॲक्ट लाईक अ ब्रेक. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरे जे म्हणजे आपल्याला जे रिवाइज करायचं आहे ते आहे बीटा रिसेप्टर. बीटा रिसेप्टरचे किती हे आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3. बीटा 1, बीटा 2, बीटा 3. बीटा 1 म्हणजे हर्ट किती आहेत आपल्याला? 1, म्हणजेच हर्टमध्ये प्रेझेंट आहेत बीटा 1. त्यानंतर किडनीमध्ये जे जेक्स्ट्रा ग्लोम्युलर सेल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बीटा 1 प्रेझेंट आहेत. ब्रोंकायमध्ये विद्यार्थी मित्रांनो बीटा 2 प्रेझेंट आहेत. लंग्स आपल्याला 2 आहेत, म्हणजेच ब्रोंकाय 2 असतील तर ब्रोंकायमध्ये बीटा 2 प्रेझेंट आहेत. ब्लड व्हेसल्समध्ये सुद्धा बीटा 2 आहेत. युटेरसमध्ये सुद्धा बीटा 2 आहेत. त्यानंतर आयमध्ये सुद्धा आहेत. जीआय ट्रॅक्टमध्ये सुद्धा आहेत. ओके, सगळीकडे बीटा 2 रिसेप्टरचं जेव्हा स्टिम्युलेशन होतं तेव्हा काय होतं? रिलॅक्सेशन होतं. ओके, एक ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला, ब्रोंकायचं सुद्धा रिलॅक्सेशन होतं, ब्लड व्हेसलचं सुद्धा रिलॅक्सेशन, युटेरसचं सुद्धा रिलॅक्सेशन, जीआय ट्रॅक्टचं सुद्धा रिलॅक्सेशन. मग बीटा 2 ॲगोनिस्ट जे आहेत त्यांच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, कारण की दे रिलॅक्स द काय जीआय ट्रॅक्ट. आणि जीआय ट्रॅक्ट जर पेरिस्टाल्सिस वगैरे कमी झालं म्हणजे रिलॅक्स झालं तर अन्न बाहेर जाणार नाही, वेस्ट प्रॉडक्ट बाहेर पडणार नाही जास्त, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन सुद्धा होऊ शकतं. बीटा 3 रिसेप्टर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते प्रेझेंट आहेत फॅट सेल्समध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो? ॲडिपोस टिश्यू. ॲज वेल एज ब्लॅडरमध्ये सुद्धा ते प्रेझेंट आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे बीटा रिसेप्टर्स आहेत, अल्फा रिसेप्टर्स आहेत, ॲड्रेनर्जिक रिसेप्टर, तर त्यांचं पूर्णपणे आपण क्लासिफिकेशन, त्यांचं लोकेशन, त्यांचे ॲगोनिस्ट, अँटागोनिस्ट बघितलेले आहेत. याच्यावर पेपरमध्ये प्रश्न काय विचारला जातो ते सुद्धा आपण काय केलेलं बघितले आहे. बघा इथे विद्यार्थी मित्रांनो हे जरा ॲड्रेनो रिसेप्टर बद्दल इथं माहिती दिली आहे. बघा अल्फा 1 बद्दल. अल्फा 1 मी तुम्हाला सांगितलं ब्लड व्हेसलमध्ये प्रेझेंट आहेत. ते काय करतात? व्हेसो कॉन्स्ट्रिक्शन, इंक्रीजेस द पेरिफेरल रेजिस्टन्स, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. इंक्रीजेस द ब्लड प्रेशर. मिड्रियासिस आयमध्ये प्रेझेंट आहेत, ते मिड्रियासिस करतात. आणि इंक्रीजेस द क्लोजर ऑफ इंटरनल स्पिंक्टर ऑफ ब्लॅडर. तुम्हाला सांगितलं मी ब्लॅडरचं सुद्धा काय करतात? हे करतात, कॉन्ट्रॅक्शन करतात. त्याच्यामुळं युरिन आउटफ्लो होत नाही. आणि युरिन आउटफ्लो होत नाही तर युरिन आउटफ्लो आपल्याला वाढवायचा कोणत्या कंडिशनमध्ये? बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लासियामध्ये. त्याच्यामुळे अल्फा 1 ब्लॉकर्स आपण बेनाइन प्रोस्टेट हायपरप्लासियामध्ये यूज करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे अल्फा 2 रिसेप्टर आहेत तुम्हाला मी सांगितलं दे इनिबिट द रिलीज ऑफ नॉरएपिनेफ्रिन, म्हणजे दे ॲक्ट लाईक अ ब्रेक. ओके, सिनॅप्समध्ये जर ॲड्रेनलिनची लेवल किंवा नॉर ॲड्रेनची लेवल वाढली तर ते काय करतात? प्री सिनॅप्टिक जे अल्फा 2 रिसेप्टर आहेत त्यांना स्टिम्युलेट करतात आणि त्यांच्यामुळे ॲड्रेनालिन किंवा नॉर ॲड्रेनालिन रिलीज होणार नाही, म्हणजे दे डिक्रीजेस द रिलीज ऑफ काय? नॉर इफिनेफ्रिन. त्यानंतर डिक्रीजेस द रिलीज ऑफ ॲसिटिलकोलिन. बघा विद्यार्थी मित्रांनो काही प्री सिनॅप्टिक रिसेप्टर हे कोलिनर्जिक सुद्धा असतात, त्यांचं सुद्धा स्टिम्युलेशन होते याच्यामध्ये. आणि अल्फा 2 मुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो? ॲक्ट लाईक अ ब्रेक, त्यामुळे ॲसिटिलकोलिनचं सुद्धा कमी करू शकता. पण इकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, फक्त तुम्हाला माहित असायला पाहिजे नॉर ॲड्रेनालिनचं आणि इन्शुलिनचं रिलीज काय करतात? ते कमी करतात, डिक्रीज करतात. ओके, त्यानंतर बीटा 1 रिसेप्टर जे आहेत त्यांच्यामुळे हार्ट रेट वाढतो. हार्ट रेट वाढणारा आपण टॅकिकार्डिया म्हणतो. त्यानंतर इंक्रीज द लिपोलायसिस लोअर डोजेसमध्ये. हे एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं काम नाही. लिपोलायसिस तुम्हाला बीटा 3चं ध्यानात ठेवायचं आहे. इंक्रीज द मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी. मी तुम्हाला सांगितलं कॉन्ट्रॅक्शन, हार्ट रेट वगैरे वाढतो, कंडक्टिव्हिटी वाढते. आणि इंक्रीज द रिलीज ऑफ काय? रेनिन. बीटा 1 किडनीमध्ये प्रेझेंट आहेत, जेक्स्ट्रा ग्लोम्युलर सेल्स, त्याच्यामुळे किडनीमधून रेनिनचं सिक्रेशन वाढतं. आणि विद्यार्थी मित्रांनो काय होतं? तिकडं ब्लड प्रेशर वाढतं, रेनिन एन्जिओटेन्सिन सिस्टीम ॲक्टिवेट झाल्यामुळं. त्यानंतर अजून बीटा 2 रिसेप्टर जे आहेत तर बीटा 2 रिसेप्टर जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो कोणते प्रेझेंट आहेत? ब्लड व्हेसलमुळे. ब्लड व्हेसलचं करतं व्हॅसोडायलेशन. त्यानंतर डिक्रीजेस द पेरिफेरल रेजिस्ट्रेशन, त्यामुळे ब्लड प्रेशर कमी सुद्धा करू शकतात. ते ब्रोंकायचं डायलेशन करतात. त्यानंतर लिव्हरमध्ये सुद्धा प्रेझेंट असल्यामुळं काय करतात? ते ग्लायकोजेनोलायसिस, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हायपरग्लायसिमिया. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे ॲड्रेनालिनमुळं ग्लुकोजची लेवल आपल्या शरीरामध्ये वाढतं, त्याला म्हणायचं हायपरग्लायसेमिया. ग्लुकोजची लेवल काय होतं? वाढतं, त्याला आपण काय म्हणतो? हायपरग्लायसेमिया. त्यानंतर इंक्रीज द रिलीज ऑफ ग्लुकॅगॉन. ओके, आणि रिलॅक्स द युटेराइन स्मूथ मसल. एवढं तुम्हाला माहितच आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो एवढ्या गोष्टी तुम्हाला या रिसेप्टरवर ध्यानात ठेवायचं आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.